Good morning student. In last lecture we learn about the ABC analysis, advantages, disadvantages of ABC analysis and how to conduct ABC analysis. In today's lecture we learn about the policies of control for the ABC categories. The sound stock control system should ensure that each item get a right amount of the attention at a right time. ABC analysis make this possible with the considerable less effort due to its selective approach. There are number of ways in which the ABC classification can made use of the following things. म्हणजे तर काही आपल्या लक्षात येईल की साऊंड स्टॉक कंट्रोल सिस्टमच्या माध्यमातून आपली जी काही इन्व्हेंटरी जी आहे त्या प्रत्येक इन्व्हेंटरीकडे योग्य टाईमवरती योग्य प्रमाणात ठिकाणी अटेन्शन द्यायला मदत झालेली दिसून येते. त्याच पद्धतीने ABC ॲनालिसिसच्या माध्यमातून अगदी कमी एफर्ट्समध्ये त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्टिव्ह अप्रोचच्या माध्यमातून योग्य आयटमकडे योग्य पद्धतीने म्हणजे योग्य इन्व्हेंटरीकडे योग्य पद्धतीने अटेन्शन द्यायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर ABC ॲनालिसिस करत असताना वेगळं क्लासिफिकेशन करत असताना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी क्लासिफिकेशन हे केलेलं दिसून येतं. मग त्या कोणकोणत्या मेथड्स आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is degree of control. A item account for the bulk of the annual use value and hence must attract utmost attention. The senior level manager should be give the responsibility of the regular reviewing this item. Up to date and accurate record should be maintained for this item. Attempt should be made to reduce the both internal and external lead time by closer follow-up at the home plant, better vendor relation etc. फर्स्ट आपल्याला दिले ते म्हणजे डिग्री ऑफ कंट्रोल. तर त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ए आयटममध्ये कोणकोणते आयटम असतात तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त ॲन्युअल यूज व्हॅल्यू असणारे जे काही आयटम्स असतील हे त्या ठिकाणी आपल्याला ए आयटममध्ये इन्क्लूड केलेले दिसून येतात. म्हणजेच अशा पद्धतीचे आयटम ज्याचा पूर्ण वर्षामध्ये जास्तीत जास्त यूज त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो अशा पद्धतीचे आयटम हे ठिकाणी आपल्याला ए आयटममध्ये असलेले दिसून येतात. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की या आयटमकडे जास्तीत जास्त आपल्याला अटेन्शन गेलेलं दिसून येतं आणि याची सर्व रिस्पॉन्सिबिलिटी ही सिनियर लेवल मॅनेजरकडे आपल्याला सोपवलेली दिसून येते. म्हणजेच ए आयटममधील जे काही इन्व्हेंटरी असतील त्याचं रिव्ह्यूविंग करण्याचं काम किंवा ते रिव्ह्यू करण्याचं काम पूर्णपणे आपल्याला सिनियर लेवल मॅनेजरकडे सोपवलेलं असतं. तो पूर्णपणे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला घेताना दिसून येतो व त्याच्या माध्यमातून ज्या काही ए लेवलमधील इन्व्हेंटरीज असतील त्याचं अप टू डेट रेकॉर्ड असेल त्याचबरोबर ॲक्युरेट रेकॉर्ड ठेवण्याचं काम हे ठिकाणी आपल्याला सिनियर लेवल मॅनेजरच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इंटरनल असेल त्याचबरोबर एक्सटर्नल लीड टाईम जे आहे ते आपल्याला रिड्यूस करायला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी होम प्लॅन्ट लेवलला त्या ठिकाणी क्लोजर फॉलोअप असेल त्याचबरोबर बेटर वेंडरच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर वेंडर रिलेशनशिपच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही इंटरनल आणि एक्सटर्नल लीड टाईम जे आहेत ते आपल्याला कमी करायला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने ए आयटमवरती जास्त प्रमाणात आपल्याला कंट्रोल त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. B item should be brought under the normal control made possible by the good record keeping and periodic attention. तर बी कॅटेगरीमध्ये कोणकोणत्या इन्व्हेंटरी येतात तर ज्या इन्व्हेंटरीवरती आपण नॉर्मल कंट्रोलच्या माध्यमातून त्या हँडल करू शकतो त्या इन्व्हेंटरी पूर्णपणे आपल्याला बी कॅटेगरीमध्ये आलेल्या दिसून येतो. म्हणजे चांगल्या पद्धतीचा आपण रेकॉर्ड ठेवल्याच्या नंतर त्याचबरोबर त्याच्यावरती पिरियॉडिक अटेन्शन त्यावरती ठेवल्याच्या नंतर आपण जर ते इन्व्हेंटरी कंट्रोल करू शकत असू तर अशा पद्धतीच्या इन्व्हेंटरी ज्या आहेत त्या आपल्याला बी कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केलेल्या दिसून येतात. सी आयटम रिक्वायर्ड लिटिल कंट्रोल लार्ज इन्व्हेंटरी शुड बी मेंटेन टू अवॉइड स्टॉक आउट. रिप्लेनिशमेंट वर्क शुड बी डेलिगेटेड टू लोअर लेवल डायरेक्टली इन चार्ज ऑफ स्टोअर. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजे सी आयटम. तर सी आयटममध्ये कोणकोणते आयटम इन्क्लूड केले जातात तर ज्याच्यावरती अगदी लिटिल कंट्रोल अगदी कमी प्रमाणात कंट्रोलच्या माध्यमातून आपण त्या हँडल करू शकतो त्या सर्व इन्व्हेंटरीज त्या ठिकाणी आपल्याला सी आयटममध्ये इन्क्लूड केल्या जातात. म्हणजेच थोडक्यात अशा प्रकारच्या इन्व्हेंटरी ज्या फक्त आपण स्टॉक आउट होणार नाहीत याच्याकडे लक्ष देऊन त्या ठिकाणी मेंटेन केल्या जातात अशा प्रकारच्या इन्व्हेंटरीज त्या ठिकाणी आपल्याला सी आयटममध्ये इन्क्लूड केल्या जातात. आणि या इन्व्हेंटरीचं रिप्लेनिशमेंटचं काम म्हणजेच त्या पुन्हा भरून काढण्याचं जे काही काम आहे ते डायरेक्टली आपल्याला स्टोअर इन्चार्जवरती सोपवलेलं दिसून येतं. म्हणजे स्टोअर इन्चार्जच्या माध्यमातून अशा प्रकारच्या इन्व्हेंटरीज ह्या डायरेक्टली आपल्याला रिप्लेनिश केल्या जातात. अशा पद्धतीने डिग्री ऑफ कंट्रोलच्या माध्यमातून ABC ॲनालिसिसचे जे काही कॅटेगरीज ज्या आहेत त्या आपल्याला केलेल्या दिसून येतात. नेक्स्ट पॉलिसी इज ऑर्डरिंग प्रोसिजर. ए आयटम रिक्वायर्ड केअरफुल अँड ॲक्युरेट डिटर्मिनेशन्स ऑफ द ऑर्डर क्वांटिटी and order point based upon the exact requirement. Should be subjected to frequent review to reduce the stock out and overstocking. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला पॉलिसी दिली आहे ती म्हणजेच ऑर्डरिंग प्रोसिजर. म्हणजेच त्या ठिकाणी ऑर्डर प्रोसेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हेंटरी ज्या आहेत त्या क्लासिफाईड केलेल्या दिसून येतात.
तर ए आयटममध्ये कोणकोणत्या प्रकारचे आयटम त्या ठिकाणी किंवा इन्व्हेंटरीज इन्क्लूड केल्या जातात, तर अशा प्रकारच्या इन्व्हेंटरी ज्या आपल्याला योग्य पद्धतीने केअरफुली आणि ॲक्युरेट त्या ठिकाणी ऑर्डर क्वांटिटी जी आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर ऑर्डरिंग पॉईंट जे आहेत ते ठिकाणी आपल्याला एक्झॅक्ट रिक्वायरमेंटनुसार त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. अशा प्रकारच्या ज्या काही इन्व्हेंटरी ज्या आहेत ते आपल्याला ए पॉईंटवर ए आयटममध्ये इन्क्लूड केले जातात. त्याचबरोबर या सर्व इन्व्हेंटरीज त्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेंटली रिव्ह्यू केल्या जातात, जेणेकरून त्या ठिकाणी या इन्व्हेंटरीमध्ये कोणत्या प्रकारचं स्टॉक आउट सिच्युएशन किंवा ओव्हरस्टॉकिंग सिच्युएशन त्या ठिकाणी येणार नाही याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज बी आयटम रिक्वायर्ड रिस्पॉन्सिबली गुड ॲनालिसिस फॉर ऑर्डर पॉईंट्स. म्हणजेच बी आयटममध्ये कोणकोणते इन्व्हेंटरी इन्क्लूड केल्या जातात, तर त्यांची ऑर्डर पॉईंट करण्यासाठी किंवा त्या ऑर्डर करण्यासाठी आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीचं फक्त ॲनालिसिस त्या ठिकाणी करून आपण त्या ठिकाणी इन्व्हेंटरीज या ऑर्डर करू शकतो. अशा प्रकारच्या ज्या काही इन्व्हेंटरी ज्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी बी कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केल्या जातात. नेक्स्ट इज सी आयटम शुड बी ब्रॉट इन बल्क अँड मे बी रिव्ह्यूड ओनली व्हेन मेजर चेंज ऑकर. मग सी आयटममध्ये कोणकोणत्या इन्व्हेंटरी त्या ठिकाणी इन्क्लूड केल्या जातात, तर अशा प्रकारच्या इन्व्हेंटरी ज्या अगदी बल्कमध्ये त्या ठिकाणी खरेदी केल्या जातात आणि त्याचा रिव्ह्यू कधी केला जातो, तर त्या ठिकाणी आपल्याला जर काही मेजर चेंजेस त्या ठिकाणी इन्व्हेंटरीमध्ये दिसत असतील किंवा बल्कमध्ये त्या ठिकाणी काही मेजर चेंजेस त्या ठिकाणी आपल्याला वाटत असतील, तर त्यावेळेलाच त्या ठिकाणी इन्व्हेंटरी या रिव्ह्यू केल्या जातात. अशा पद्धतीने ऑर्डर प्रोसिजरच्या माध्यमातून इन्व्हेंटरीचं क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज स्टॉक रेकॉर्ड. डिटेल रेकॉर्ड्स ऑफ द गुड्स ऑर्डर रिसीव्ड, इश्यू अँड गुड्स ऑन हँड शुड बी मेंटेन फॉर द ए कॅटेगरी ऑफ आयटम. ॲक्युरेट रेकॉर्ड आर रिक्वायर्ड फॉर द स्क्रॅप, लॉस अँड रिजेक्शन्स ऑफ द सच आयटम. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला पॉलिसी दिली आहे म्हणजे स्टॉक रेकॉर्ड. म्हणजेच आपण स्टॉकचा रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवतो त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला ABC ॲनालिसिस जे आहे किंवा ABC क्लासिफिकेशन जे आहे ते आपल्याला केलेलं दिसून येतं. तर त्यामध्ये ए कॅटेगरीमध्ये कोणकोणते आयटम ठेवले जातात, तर ज्याचा त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचा रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवला जातो. म्हणजेच किती प्रमाणात गुड्स ऑर्डर केले, त्याच्यानंतर किती प्रमाणात आपल्याला रिसीव्ह झाले, त्याच्यामधून किती इश्यू झाले आणि आपल्या हातामध्ये किती आहेत, या सर्वाचा रेकॉर्ड हा त्या ठिकाणी केअरफुली आपल्याला केलेला दिसून येतो. अशा प्रकारचे जे काही आयटम असतील हे त्या ठिकाणी आपल्याला ए आयटममध्ये इन्क्लूड केले जातात, ए कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केले जातात. त्याचबरोबर अशा प्रकारचे जे काही इन्व्हेंटरीज असतील त्याचा स्क्रॅपचा रेकॉर्ड असेल, त्याचबरोबर लॉस झालेले असेल तर लॉसचा रेकॉर्ड असेल, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे आयटम जे काही आपण रिजेक्ट केलेले असतील या इन्व्हेंटरीमधून त्याचं रिजेक्शनचे जे काही रेकॉर्ड जो आहे तो आपल्याला पूर्णपणे आपल्याला योग्य पद्धतीने ॲक्युरेट रेकॉर्ड ठेवणं गरजेचं असतं. आणि अशा पद्धतीच्या ज्या काही इन्व्हेंटरीज आहेत त्या आपल्याला ए कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केले जातात. नेक्स्ट इज बी आयटम रिक्वायर एनी रुटीन मेथड दॅट वुड इन्श्युअर गुड अँड ॲक्युरेट रेकॉर्ड. तर बी आयटममध्ये कोणकोणत्या ठिकाणी इन्व्हेंटरी इन्क्लूड केल्या जातात, तर ज्या इन्व्हेंटरीज आपण अगदी रुटीन मेथडच्या माध्यमातून त्याचा चांगल्या पद्धतीने आणि ॲक्युरेट रेकॉर्ड ठेवू शकतो अशा प्रकारच्या इन्व्हेंटरी ज्या असतील त्या आपल्याला बी आयटममध्ये इन्क्लूड केल्या जातात. म्हणजेच थोडक्यात रुटीन मेथडच्या माध्यमातून ज्या इन्व्हेंटरी आपण त्याचा रेकॉर्ड करून ठेवू शकतो ज्या इन्व्हेंटरीचा, त्या इन्व्हेंटरी आपल्याला बी आयटममध्ये इन्क्लूड केलेल्या दिसून येतात. नेक्स्ट इज सी आयटम रिक्वायर अ नॉर्मल ऑफिस प्रोसिजर अँड सो मच डिटेल रेकॉर्ड. हाऊएव्हर इट शुड बी इन्श्युअर दॅट there should be the proper indications when the replenishment action has to be taken. तर सी आयटममध्ये कोणकोणत्या इन्व्हेंटरी इन्क्लूड केल्या जातात, तर अशा प्रकारच्या इन्व्हेंटरी ज्या आपण अगदी ऑफिस प्रोसिजरच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेकॉर्ड करू शकतो, त्याचबरोबर त्याचा अगदी डिटेलमध्ये रेकॉर्ड करून ठेवणं आपल्याला गरजेचं नसतं. अशा पद्धतीच्या इन्व्हेंटरीज या सी आयटममध्ये आपल्याला इन्क्लूड केलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर या इन्व्हेंटरी आपण रिप्लॅनिश करत असताना म्हणजेच त्या भरून काढत असताना त्याचं प्रॉपर इंडिकेशन आपल्याला करणं गरजेचं असतं. नेक्स्ट पॉलिसी इज प्रायोरिटी ट्रीटमेंट. VIP ट्रीटमेंट मे बी गिवन टू द ए आयटम इन ऑल ॲक्टिव्हिटीज सच एज प्रोसेसिंग ऑफ परचेस ऑर्डर, रिसिव्हिंग, इन्स्पेक्शन, मुवमेंट ऑन द शॉप फ्लोअर एक्सेट्रा, विच अँड ऑब्जेक्ट टू रिड्यूस द लीड टाईम अँड ॲव्हरेज इन्व्हेंटरी. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला पॉलिसी दिली आहे ती म्हणजेच प्रायोरिटी ट्रीटमेंट. म्हणजेच त्या ठिकाणी कोणत्या आयटमला किंवा कोणत्या इन्व्हेंटरीला आपल्याला प्रायोरिटी दिली पाहिजे त्या प्रायोरिटी ट्रीटमेंटनुसार त्या ठिकाणी आपल्याला क्लासिफिकेशन हे केलेलं दिसून येतं. तर ए आयटममध्ये कोणकोणत्या इन्व्हेंटरी इन्क्लूड केल्या जातात, तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे आयटम ज्या आपल्याला परचेस करत असताना म्हणजेच परचेस ऑर्डर प्रोसेस करत असताना, त्याचबरोबर रिसीव्ह करत असताना, त्याचबरोबर त्याचं इन्स्पेक्शन करत असताना, त्याचबरोबर त्या शॉप फ्लोअरवरती मुवमेंट करत असताना अशा वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये त्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते किंवा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ट्रीटमेंट देणं किंवा प्रायोरिटी देणं गरजेचं असतं, जास्त प्रायोरिटी देणं गरजेचं असतं. अशा पद्धतीच्या ज्या काही इन्व्हेंटरीज असतील त्या ठिकाणी आपल्याला एक आयटममध्ये इन्क्लूड केले जातात आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला लीड टाईम असेल, त्याचबरोबर ॲव्हरेज इन्व्हेंटरी जी आहे ती रिड्यूस करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.
म्हणजेच थोडक्यात ज्या इन्व्हेंटरीला जास्तीत जास्त प्रायोरिटी दिली जाते, मग त्या ठिकाणी पर्चेसिंग ऑर्डरच्या वेळी असेल, रिसिव्हिंगच्या वेळी असेल, त्याचबरोबर इन्स्पेक्शनच्या वेळी असेल, त्याचबरोबर मुवमेंटच्या वेळी असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेला ज्या आयटमला ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रायोरिटी दिली जाते, जास्त प्रायोरिटी दिली जाते, ते आयटम ए आयटममध्ये इन्क्लूड केले जातात. दिस बी आयटम डू नॉट रिक्वायर एनी सच स्टेटमेंट. नॉर्मल प्लॅन प्रोसिजर शुड टेक केअर ऑफ इनवर्ड अँड आउटवर्ड फ्लो ऑफ दिस मटेरियल. म्हणजेच त्या ठिकाणी बी आयटममध्ये कोणकोणते इन्व्हेंटरी इन्क्लूड केले जातात, तर अशा प्रकारच्या इन्व्हेंटरी ज्याचा आपण नॉर्मल प्लॅन प्रोसिजरच्या माध्यमातून त्याचा इनवर्ड असेल, त्याचबरोबर आउटवर्ड जो फ्लो आहे तो आपण त्या ठिकाणी योग्य पद्धतीने ठेवू शकतो किंवा त्याची काळजी ही त्या ठिकाणी आपण नॉर्मल प्लॅन प्रोसिजरच्या माध्यमातून घेऊ शकतो. अशा प्रकारचे ज्या काही इन्व्हेंटरीज आहेत त्या ठिकाणी आपल्याला बी आयटममध्ये इन्क्लूड केले जातात. सी आयटम आर टेकन केअर बाय द पर्सनल ॲट द लोअर लेवल साईड. नो प्रायोरिटी इज असाइन टू देम. सी आयटममध्ये कोणकोणत्या इन्व्हेंटरी इन्क्लूड केल्या जातात, तर अशा प्रकारच्या इन्व्हेंटरी ज्यांना कोणत्या प्रकारची प्रायोरिटी दिली जात नाही आणि लोअर लेवलला अगदी पर्सनली त्या हँडल केल्या जातात किंवा त्यांची काळजीही घेतली जाते, अशा पद्धतीचे जे काही आयटम्स असतील त्या ठिकाणी सी आयटममध्ये इन्क्लूड केल्या जातात. अशा पद्धतीने प्रायोरिटी ट्रीटमेंटनुसार त्या ठिकाणी क्लासिफिकेशन हे ABCनुसार आपल्याला ABC क्लासिफिकेशन हे केलेलं दिसून येतं. So the next policy is safety stock. This is provided to safeguard against any types of shortage. Safety stock should be less for the A item. Stock out can be avoided by the closer forecasting, frequent receiving, etc. C item should have a sufficient safety stock and moderate policy is required for B item. Safety stock bring neither too high nor too low. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला पॉलिसी दिली आहे ती म्हणजे सेफ्टी स्टॉक. म्हणजेच आपण एखाद्या इन्व्हेंटरीचा किती प्रमाणात सेफ्टी स्टॉक करून ठेवतो त्याच्यानुसार आपल्याला कॅटेगरी करून ठेवलेली दिसून येते. तर याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हेंटरीचा जो काही शॉर्टेज होतो तो शॉर्टेज आपल्याला रोखण्यासाठी किंवा त्याच्यावरती कुठेतरी सेफगार्ड आपल्याला मिळवण्यासाठी या पॉलिसीचा यूज केलेला आपल्याला दिसून येतो. या पॉलिसीनुसार ए आयटममध्ये कोणकोणते इन्व्हेंटरी इन्क्लूड केले जातात, तर ज्याचा आपण सेफ्टी स्टॉक हा अगदी कमी ठेवत असतो, परंतु त्याची स्टॉक आउट सिच्युएशन जी आहे ती अवॉइड करण्यासाठी आपण क्लोजर फोरकास्टिंगच्या माध्यमातून त्याचबरोबर फ्रिक्वेंट रिव्ह्यूइंगच्या माध्यमातून ती काही स्टॉक आउट सिच्युएशन जी आहे ती अवॉइड करत असतो. अशा प्रकारचे जे काही आयटम्स असतील ते ए आयटममध्ये इन्क्लूड केले जातात. तर सी आयटममध्ये कोणकोणते इन्व्हेंटरी इन्क्लूड केले जातात, तर ज्याचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सफिशियंट सेफ्टी स्टॉक हा ठिकाणी करून ठेवला जातो, म्हणजे जास्त प्रमाणात ठिकाणी सेफ्टी स्टॉक हा करून ठेवला जातो, त्या सी आयटममध्ये इन्क्लूड केल्या जातात. तर बीमध्ये कोणत्या, तर बीमधल्या आयटमसाठी ठिकाणी आपण मॉडरेट पॉलिसी ही यूज केलेली दिसून येते. म्हणजे त्यांचा सेफ्टी स्टॉक जो आहे तो मोठ्या प्रमाणातही केला जात नाही आणि अगदी लोही मीडियम लेवलवरती ठिकाणी आपल्याला सेफ्टी स्टॉक हा करून ठेवला जातो. अशा प्रकारच्या इन्व्हेंटरी बी आयटममध्ये इन्क्लूड केल्या जातात. अशा पद्धतीने सेफ्टी स्टॉकच्या माध्यमातून इन्व्हेंटरीचं क्लासिफिकेशन हे ABCमध्ये केलं जातं. नेक्स्ट इज प्राइस डिस्काउंट. The discount is offered when more units are ordered. Price discounts are compensates for more than the additional stock holding cost is desirable. This is very much essential for the A and B item. C item do not require any such mathematical calculation. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला पॉलिसी दिली आहे ती म्हणजे प्राइस डिस्काउंट. तर प्राइस डिस्काउंट कधी ऑफर केलं जातं, तर ज्या वेळेला आपण मोठ्या प्रमाणात बल्कमध्ये किंवा जास्त युनिटमध्ये ठिकाणी ऑर्डर करत असतो त्यावेळेला आपल्याला प्राइस डिस्काउंट हा प्रोव्हाइड केलेला दिसून येतो. तर एखाद्या फॅक्टरीसाठी किंवा एखाद्या कंपनीसाठी प्राइस डिस्काउंट हा कधी बेनिफिशियल असतो, तर ज्या वेळेला ॲडिशनल स्टॉक होल्डिंग कॉस्ट जी आहे ती प्राइस डिस्काउंटपेक्षा कमी असते किंवा प्राइस डिस्काउंट जो आहे तो ॲडिशनल स्टॉक होल्डिंग कॉस्टपेक्षा जास्त असतो, त्यावेळेला प्रत्येक कंपनीला हे कॅश डिस्काउंट ठिकाणी बेनिफिशियल असलेलं दिसून येतं. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की ए आणि बी टाईपमधल्या ज्या काही इन्व्हेंटरीज असतील त्यांना हे आवश्यक असलेलं दिसून येतं, परंतु सी टाईपमधल्या इन्व्हेंटरीजला एवढ्या प्रमाणात आपल्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करणं गरजेचं असलेलं दिसून येत नाही. अशा पद्धतीने प्राइस डिस्काउंटनुसार त्या ठिकाणी आपल्याला क्लासिफिकेशन हे केलेलं दिसून येतं. नेक्स्ट पॉलिसी इज स्टोअर लेआउट. ABC analysis can be effectively utilized for the store layout as well to save time and effort. Fast moving items should be located near the point of issue. Most of these items will belong to the A category. B items which are active can be put slightly further. Most of C items can be put in a less accessible area. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजे स्टोअर लेआउट. म्हणजेच ABC ॲनालिसिसच्या माध्यमातून आपला जो काय स्टोअर लेआउट जो आहे तो योग्य पद्धतीने इफेक्टिव्हली युटिलाइज करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला टाईम सेव्ह करायला, त्याचबरोबर आपले एफर्ट जे आहेत ते देखील आपल्याला सेव्ह करायला मदत झालेली दिसून येते. तर ती कशा पद्धतीने, तर ज्या वेळेला ABC ॲनालिसिसच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्व्हेंटरी या लोकेट केल्या जातात त्यावेळेला फास्टर मुव्हिंग आयटम जे आहेत
ते आपल्याला पॉईंट ऑफ इश्यूच्या जवळ म्हणजे ज्या पॉईंटवरती आपल्याला आयटम इश्यू करायचे आहेत म्हणजे इन्व्हेंटरी इश्यू करायचे आहेत त्याच्या जवळ त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हेंटरी ह्या स्टोअर करून ठेवल्या जातात आणि या कॅटेगरीमधल्या ज्या इन्व्हेंटरी आहेत त्या ए कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केल्या जातात. म्हणजे थोडक्यात आपल्याला ज्या काही इन्व्हेंटरी फास्टर मूव्ह आयटम्स असतील किंवा फास्टर मुव्हिंग इन्व्हेंटरीज असतील त्या आपल्याला इश्यू पॉईंटवरती जवळ त्या ठिकाणी लोकेट करून ठेवल्या जातात आणि त्याला ए कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केलं जातं. तर बी कॅटेगरीमध्ये कोणत्या इन्व्हेंटरी इन्क्लूड केलेल्या जातात तर कमी फास्टर मुव्हिंग इन्व्हेंटरीज असतील किंवा कमी ॲक्टिव्ह इन्व्हेंटरीज असतील त्या बी कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केल्या जातात आणि त्या थोड्या पुढे त्या ठिकाणी आपल्याला स्टोअर करून ठेवलेल्या दिसून येतात. तर सीमध्ये कोणत्या इन्व्हेंटरी इन्क्लूड केल्या जातात तर अगदी कमी त्यांची ॲक्सेसिबिलिटी असलेल्या ज्या काही इन्व्हेंटरी आहेत किंवा अगदी कमी त्याचं मुव्हिंग जे आहे ते अगदी कमी असलेलं आपल्याला दिसून येतं त्या इन्व्हेंटरीज त्या ठिकाणी सी कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केल्या जातात आणि त्या लेस ॲक्सेसिबल एरियामध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवलेल्या दिसून येतात. अशा पद्धतीने स्टोअर लेआउटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ABC ॲनालिसिसचं क्लासिफिकेशन किंवा ABC इन्व्हेंटरीचं आपल्याला क्लासिफिकेशन हे केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज फिजिकल स्टॉक टेकिंग. अ प्रोसेस ऑफ फिजिकल स्टॉक टेकिंग मे बी मेड मोर इफिशियंट बाय द ॲप्लिकेशन्स ऑफ ABC ॲनालिसिस. A item may be checked more often like every 2 months, B item every 3 months and C item every 6 months. The process can be further simplified by the verifying the stock of A item at the time when they are ordered. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला पॉलिसी दिली आहे ती म्हणजेच फिजिकल स्टॉक टेकिंग. तर फिजिकल स्टॉक टेकिंग प्रोसेस जी आहे ती ABC ॲनालिसिसच्या माध्यमातून अगदी इफिशियंट झालेली दिसून येते. तर ती कशा पद्धतीने तर ए कॅटेगरीमधले जे काही आयटम आहेत ते आपल्याला जास्तीत जास्त वेळेला चेक केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच दर 2 महिन्यांनी त्यांना ते चेक केलेले आपल्याला दिसून येतात. तर बी कॅटेगरीमधले जे काही आयटम असतील ते दर 3 महिन्यांनी ठिकाणी चेक केले जातात आणि सी कॅटेगरीमधले जे काही आयटम्स असतील ते दर 6 महिन्यांनी ठिकाणी चेक केले जातात. अशा पद्धतीने फिजिकल स्टॉक टेकिंग जे आहे ते करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर या प्रोसेसच्या माध्यमातून आपल्याला ए आयटम जे आहेत ते आपण ऑर्डर करत असताना त्याचं व्हेरीफाईंग करण्यासाठी देखील आपल्याला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने फिजिकल स्टॉक टेकिंगसाठी ABC ॲनालिसिसची आपल्याला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज व्हॅल्यू ॲनालिसिस. द आयटम सिलेक्टेड फॉर द व्हॅल्यू ॲनालिसिस ऑफर द हायेस्ट स्कोप फॉर द कॉस्ट रिडक्शन. A and B item are selected for the detailed value analysis and A is the given priority over the B. आयटम C should not be व्हॅल्यू ॲनालाइज. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला पॉलिसी दिली आहे ती म्हणजेच व्हॅल्यू ॲनालिसिस. म्हणजेच जे आयटम त्या ठिकाणी व्हॅल्यू ॲनालिसिससाठी सिलेक्ट केले जातात याच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात कॉस्ट रिडक्शन करण्यासाठी मदत झालेली आपल्याला किंवा त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कॉस्ट रिडक्शनचा स्कोप असलेला दिसून येतो. तर आपण ऑर्गनायझेशनमध्ये बघितलं तर ए आणि बी आयटम जे आहेत ते आपल्याला व्हॅल्यू ॲनालिसिससाठी डिटेल व्हॅल्यू ॲनालिसिससाठी सिलेक्ट केले जातात. परंतु बीपेक्षा ए आयटमला ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रायोरिटी दिलेली दिसून येते. तर सी आयटम जे आहेत त्यांचं व्हॅल्यू ॲनालिसिस हे केलं जात नाही. अशा पद्धतीने व्हॅल्यू ॲनालिसिसच्या माध्यमातून ABC ॲनालिसिस किंवा क्लासिफिकेशन हे केलं जातं. नेक्स्ट इज स्टॅगरिंग ऑफ डिलिव्हरी शेड्यूल. Staggered delivery tend to reduce the cost of order writing but increase the cost of inspection and receiving. A and B item required an annual contract with the scheduled deliveries. C item should be purchased in bulk on the single order basis. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला पॉलिसी दिली आहे ती म्हणजे स्टॅगरिंग ऑफ डिलिव्हरी शेड्यूल. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की स्टॅगर्ड डिलिव्हरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या ऑर्डर रायटिंग कॉस्ट जी आहे ती रिड्यूस करायला मदत झालेली दिसून येते. परंतु रिसिव्हिंग कॉस्ट असेल त्याचबरोबर इन्स्पेक्शन कॉस्ट जी असेल ती आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेली दिसून येते. त्यामुळे ए आणि बी आयटम जे आहेत त्यांचं डिलिव्हरी शेड्यूल जे आहे ते आपल्याला ॲन्युअल कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. परंतु सी आयटम जे आहेत ते आपल्याला बल्कमध्ये आणि सिंगल ऑर्डर बेसिसवरती आपल्याला परचेस केलेले दिसून येतात. अशा पद्धतीने ऑर्डर डिलिव्हरी शेड्यूलच्या माध्यमातून ABC ॲनालिसिस किंवा ABC क्लासिफिकेशन हे केलं जातं. अशा पद्धतीने वेगळ्या पॉलिसीचा यूज करून ABC कॅटेगरी ज्या आहेत त्या आपल्याला कंट्रोल केलेल्या दिसून येतात. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला इन्व्हेंटरी कंट्रोल टेक्निक दिली आहे ती म्हणजेच VED. तर VED म्हणजेच नेमकं काय आणि ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केली जाते ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.